सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी राणी आहे ती राणी आता तिथे अभ्यास करत असते. ती आता तोंड धुते, तिला खूप झोप येत असते, पण आता झोप ती मोडण्यासाठी तोंड धुते गार पाण्याने. त्यानंतर ती म्हणते की आता काय करू, तरी मला झोप येते. त्यानंतर ती एक रेबीन घेते, तिथे बांधते खिडकीला आणि ती तिच्या केसाला बांधते. ती म्हणते असं केल्याने मला आता झोप येणार नाही. त्यामुळं ती असं करते आणि आता ती डोक्याला बांधून तिथे पुन्हा अभ्यास करायला बसते आणि अभ्यास करत राहते. तर इंद्र अचानक उठतो आणि म्हणतो की राणी, काय करते तू हे? अगं असं का बांधलं हे सगळं? तर आता राणी म्हणते की अहो इंद्र सर, मला सारखी झोप येते, मी सगळं काही करून बघितलं, पण माझी झोप आवरत नाहीये, त्यामुळं मी हे सगळं केलं आहे. असं राणी इंद्राला सांगते. तर आता लगेच इंद्र म्हणतो की हो राणी, अगं तू हे सगळं करते, किती हे करते ना खरंच, कशाला एवढं हे करते, जाऊ दे, झोप, डोके तर सोडते. आणि इंद्र राणीच्या डोक्याची ती विनंती सोडतो आणि आता राणीला म्हणतो की झोप राणी थोडा वेळ. तर राणीला ती झोपायला सांगतो. राणी म्हणते की इंद्र सर, मी झोपल्यावर अभ्यास कसा होईल? तर आता इंद्र म्हणतो काळजी करू नको, जेवढा केला ना तेवढं बघूयात आपण सकाळी, सकाळी जायच्या वेळेस काही कर, असं म्हणतो. आणि इंद्र तेव्हा बसतो आणि राणीला त्याच्या मांडीवर घेऊन झोपी लावतो. आता राणी पण तिथेच झोपी जाते. तर इकडे आता सकाळी सकाळी जी उर्मिला आहे ती खिडकीत बसलेली असते. ती आता राणी त्यांच्यावर तिला लक्ष ठेवून असते. तिचं असं म्हणणं असतं की मला बघायचंय फक्त, राणी इंद्र घर सोडून कुठे जाते का, त्यासाठी ते खिडकीत काहीतरी खात बसलेली असते. तर इकडे राणी इंद्र जे असतात ते दोघे आवरत असतात. तर राणी आवरते आणि ती साडीवरती इंद्र तिला म्हणतो जॉकेट घालून बघ ना राणी, कसं दिसतंय वकिलाचं. राणी ती जॉकेट घालून बघते, तर इंद्र म्हणतो खूप भारी दिसतंय राणी हे. आणि आता लगेच मालती म्हणते तुम्हालाच पटतंय आता हे, मला नाही आवडत हे असं काही. आणि आता लगेच आबा म्हणतात थांबा, मी तुमच्यासाठी दही साखर घेऊन येतो. आबा जातात घरामध्ये आणि त्यांच्यासाठी ते दही आणि साखर घेऊन येतात बाहेर. दही साखर आणल्यावरती आबा राणीला आणि इंद्राला दही साखर देतात आणि म्हणतात की सगळं काम व्यवस्थित व्हावं तुमचं, असं आबा म्हणतात. आणि आता लगेच राणी त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि तिथून आता ते जायला निघतात. ते चाललेले असतात. अरे इंद्र डोकून बघतो, तर तो म्हणतो उर्मिला वहिनी आमच्यावर लक्ष ठेवून वाटतं. तर तो आतमध्ये येतो पुन्हा आणि म्हणतो की आता यात राणीला सांगतो. राणी म्हणते की आता या सगळ्यामध्ये आपल्याला मालती आईची मदत घ्यावी लागेल. मालती आई आणि आबांची, आबाला आणि मालती आईला राणीची साडी देतात, मालतीला आबाला इंद्राचे कपडे देतात आणि ते दोघे वेअर करून बाहेर येतात. आणि आता बाहेर आल्यावरती राणी इंद्र समजून ते दोघे जण दोन खुर्चीवर येऊन बसतात. तर आता ते दोघे तिथे बसलेले असतात. उर्मिलाचं लक्ष तिकडे मोबाईलमध्ये असतं, ती काहीतरी बघत असते. तेवढ्यात राणी आणि इंद्र चान्स सापडून तिथून दोघे जण निघून जातात. आणि तिथे आता आबा आणि मालती दोघे जण बसलेले असतात. राणीच्या साडीमध्ये मालती असते, पण उर्मिलाला असं वाटतं ती राणी आहे आणि इंद्र सर आहे. तर आता ती म्हणते की यांना बाहेर जायचं होतं ना, मला लक्ष ठेवायला लागलं, पण हे कुठे जाय ना बाहेर, हे का इथं बसले असेल दोघं जण, राणी इंद्र, असं ती म्हणत असते. तर इकडे राणी इंद्र घर सोडून बाहेर निघून आलेले असतात. राणी रोडनी पण ते पाठ करत चाललेली असते. पाठ करत असते तेवढा तिकडं आता जो केडी आहे, केडी इंद्राला फोन करतो आणि म्हणतो की हे बघा इंद्र सर, मी तुम्हाला सगळं काही कळवत राहतो. हे बघा आता ते डील करायला फॅक्टरीची तर येणारच आहे, मी आले की तुम्हाला लगेच कॉल करतो आणि तुम्ही लगेच घरून निघा बरं का. तर इंद्र म्हणतो की हो ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका केडी. तर केडी म्हणतो हो, आम्हाला आबांचं खूप टेन्शन आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आहे, असं म्हणतो. आणि आता लगेच तिथून ते निघतात. राणी इंद्र रोडनी चाललेले असतात. राणी इंद्र म्हणतो की राणी, अगं आता आपल्याला काही काळजी करायचं काम नाही, केडी फोन करणार आहे. तेवढ्या ते चाललेले असतात, राणीचं लक्षच नसतं. तर आता इंद्र म्हणतो अगं राणी कुठे चालली आहे तू? तर राणी म्हणते हो इंद्र सर, असं काय करताय, मी पाठांतर करत होते ना, माझ्या लक्षातून जाईल. तर राणी इंद्र म्हणतो की इकडे कुठे बघत चालली, इकडे बघत चल ना. आणि लगेच आता राणीला म्हणतो की काय झालं राणी. राणी म्हणते हो इंद्र सर, यामध्ये फाईलमध्ये एक कागद ठेवला होता मी महत्त्वाचा, तो कागदच नाही या फाईलमध्ये, कुठं गेला असेल तो कागद. तर आता लगेच इंद्र म्हणतो कोणता कागद, आता काय करायचं राणी, घरी तर पडला नसेल ना. तर राणी बोलते अहो इंद्र सर, घरी नसेल पडला, पण कुठं गेलाय ना काय माहिती, आता काय करायचं. तर आता इंद्र म्हणतो जाऊ द्या. तेवढ्यात केडीचा फोन होतो, फॅक्टरी डील करायला आलेत ते. तर आता ते म्हणतात की काय राणी चल, आपल्याला लगेच जावं लागेल. इंद्र राणी तिथून जातात. राणी पण आता वकिलाचा ड्रेस घालून आलेली असते आणि तिथे ते याला थांबवते, जो डील करायला माणूस आलेला आहे. तर राणी थांबवते आणि म्हणते की हे बघा मी वकील आहे, राणी इंद्रजित महाडिक, मी यांच्या फॅक्टरीच्या केस लढते आहे, त्यामुळे तुम्हाला माझं काही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल, असं म्हणत असते. आणि इंद्र जो आहे तो आता बाहेर थांबतो आणि तो म्हणतो की आता विक्रांत तू बघतच राही वाट, आतमध्ये आतमध्ये बसून फक्त तू त्या
यांची वाट बघत राही, ते आतमध्ये येऊ शकत नाही तुझ्यासोबत डील करायला, असं इंद्र म्हणत असतो. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.